नमस्कार. प्रोफेशन्सी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, 16 जून 2024 कंबाईन या अनुषंगानं प्रोफेशन्सी अकॅडमी आपल्यासाठी PYQ सिरीज घेऊन येत आहे. मित्रांनो, एक लक्षात राहू द्या, एक्झाम आपण जेव्हा तयारी करतो, एक्झाम ही इव्हेंट असते, ही शब्द लक्षात ठेवा. आणि ह्या एक्झाम ही इव्हेंट असते आणि त्याच्या अगोदर जी लागते ती प्रोसेस. ओके, प्रोसेस. आणि ही प्रोसेस म्हणजे आपला स्टडी. ओके, आता ह्या स्टडी हे दोन्हीही आपण करतो, परंतु प्रॉपर प्लॅनिंग असेल, ओके, प्रॉपर प्लॅनिंग असेल तर आपल्याला यश मिळतं. मग यासाठी काय करायला पाहिजे, तर PYQ आणि महत्त्वाचं आपला अभ्यासक्रम, या दोन्हीचा अभ्यास करायचा व्यवस्थितपणे. परीक्षेची डिमांड काय, सिलेबस काय उल्लेख केला आयोगाने आणि PYQला प्रश्न कोणते आलेत आणि भविष्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात. ओके, कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात, ह्या दोन जर गोष्टी आपण केल्या व्यवस्थितपणे तर आपल्याला नक्कीच यश मिळू शकतं. ठीक आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या, टार्गेट आपलं 16 जून आहे. या अनुषंगानं आजच्या आपलं लेक्चर आहे 2018चे कंबाईनचे PYQ सिरीज आपण कंटिन्यू करतोय. मागं 17चं केलं होतं. ओके, आता 18, यानंतर आपण 19, 20, 21, 22 आणि 23 पर्यंत जाणार आहेत सिक्वेन्स वाईज. नक्कीच PYQ सिरीज बघून घ्या. आपल्यासाठी एक विनंती आहे, प्रोफेशन्सी अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ओके, आमचं ॲप डाउनलोड करा. काही क्युरी असतील तर नक्कीच ओके कमेंट करत चला. तर आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. मित्रांनो, आजचा आपल्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन आहे बघा. 18ला कोणता क्वेश्चन आलता, तर कालक्रमानुसार रचना करा. पर्याय आहेत दुसरी गोलमेज परिषद, नेहरू अहवाल, गांधी आरविन करार आणि जातीय निवाडा. व्यवस्थितपणे आपण या क्वेश्चनचं विश्लेषण करूया. या विश्लेषणाच्या माध्यमातून आपल्याला एखादा क्वेश्चन मिळू शकतो. बघा, दुसरी गोलमेज परिषद, जर तारखा बघितल्या आणि पर्याय जर बघितले, फक्त इथं ए करा, एवढं करेक्शन. ठीक आहे. दुसरी गोलमेज परिषद, ही गोलमेज परिषद तारीख बघितली तर 7 सप्टेंबर 1931ला सुरू झाली होती आणि जर 1 डिसेंबर 1931 पर्यंत ही दुसरी गोलमेज परिषद भरली होती. ठीक आहे. नेहरू अहवाल बघा, नेहरू अहवाल 20 ऑगस्ट 1928, म्हणजे आता पब्लिश केला 20 ऑगस्ट ओके 1928. यानंतर गांधी आरविन करार, गांधी आरविन करारची तारीख जर बघितली तर 5 मार्च 1931. जातीय निवाडा 16 ऑगस्ट ओके 1932. तर आता आपलं उत्तर येतं बघा. आता काय उत्तर येईल, मग सुरुवातीला कोणती घटना घडली तर ए म्हणजे कोणती, 2 नंबरची बी. याच्यानंतर कोणती, तर हा 31 मार्च असल्यामुळं सी. याच्यानंतर कोणती, सप्टेंबर असल्यामुळं आणि डिसेंबर दरम्यान ए. आणि शेवटी हा 32 आहे इथं, त्याच्यामुळं डी. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर BCAD. ओके, आता थोडं आपण डिटेलमध्ये जाऊया. याच्यामध्ये नेहरू अहवालावर थोडं बोलूया आपण, कारण का विश्लेषण खूप महत्त्वाचं आहे. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी होती, पण बॅकग्राऊंड काय होतं, त्यावेळेचे तत्कालीन भारताचे भारत सचिव लॉर्ड बर्कनहेड होते. आणि काय झालं, सायमन कमिशनला विरोध सुरू झाला. सायमन गो बॅक, सायमन गो बॅक. 1919च्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी हे एक आयोग आलं होतं. विरोध का झाला, तर भारतीय सदस्य एक पण नव्हते. ओके, आता लॉर्ड बर्कनहेड यांनी भारतीयांना चॅलेंज केलं की तुम्ही कायदा करून दाखवा, तुम्ही स्वतःचं संविधान निर्माण करून दाखवा. ओके, यासाठी कमिटी नेमली. याच्या कमिटीचे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. यांच्यामध्ये या कमिटीमध्ये अनेक सदस्य होते. उदाहरणार्थ मोतीलाल नेहरू अध्यक्ष. याच्यानंतर लक्षात राहू द्या, अनेक महत्त्वाचे व्यक्ती, पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतः सचिव होते. अली इमाम, यानंतर ते तेज बहादूर सप्रू हे पण सदस्य होते. मंगल सिंग, याच्यानंतर MS आने, ओके, सुभाषचंद्र बोस, शोएब कुरेशी, ओके, आणि JS प्रधान, हे सगळे व्यक्ती नेहरू कमिटीचे सदस्य होते. रिपोर्ट आला 28ला, कधी, 20 ऑगस्टला. याच्यानंतर याच्यावर चर्चा होते. ठीक आहे. यानंतर गांधी आरविन करार काय, दांडी यात्रा सुरू झाली होती. बरोबर आहे का, दांडी यात्रा सुरू झाली होती. आणि दांडी यात्रा सुरू झाल्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. त्यानंतर पहिली गोलमेज परिषद भरसते, काँग्रेस बहिष्कार करतं आणि शेवटी तत्कालीन भारताचे व्हाईसराय अरविंद यांच्यावर दबाव येतो. काँग्रेसशिवाय चर्चा कशी करायची, मग शेवटी हा करार होतो. याला गांधी अरविंद करार म्हणतात आणि सविनय कायदेभंग चळवळ थांबते. किती तारखेला होतो, 5 मार्च 1931ला. आता याच्यानंतर जातीय निवाडा.
जातीय निवाडा काय, तिन्ही गोलमेज परिषद नंतर ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड हे काय करतात, दलितांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघाची घोषणा करतात 16 ऑगस्टला. याच्यानंतरचा एक प्रश्न येतो तो म्हणजे पुणे करार. गांधीजी एरोड्यामध्ये उपोषणाला बसतात. ओके, पुणे करार. ठीक आहे, फक्त एक विनंती करतो, प्रोफेसन्सीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी नेहरू रिपोर्टवर स्वातंत्र्य लेक्चर घेईल, कारण का ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या कलमा आहेत. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, आपण पुढे चलूया, लक्षात राहू द्या. दुसरा प्रश्न आहे, 1857च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंड केला. होळकर म्हणजे कुठले, तर लक्षात राहू द्या, होळकर हे इंदोरचे होते. ओके, जसं बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले, तसं इंदोरचे होळकर. ओके, आता इंदोरचे होळकर, या होळकर हे काय होते, ब्रिटिशांशी लॉयल होते, तटस्थ होते. बघा, मल्हारराव होळकर इंदोर, बघा महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. यानंतर 1857च्या उठावामध्ये ओके इंदोरचे होळकर हे तटस्थ होते, हे शब्द लक्षात राहू द्या. म्हणजे होळकर घराणं 1857च्या उठावामध्ये तटस्थ होतं, याचा अर्थ नव्हता तटस्थ म्हणजे पर्टिक्युलरली उठाववाल्यांना सपोर्ट केलं नाही, पण ब्रिटिशांच्या बाजूने त्यांचा कोल होता. परंतु इंदोर संस्थानातील सैनिकांनी शिपायांनी बंड केला. तो बंडाचे ठिकाण विचारले, भोपाळ, महू, इंदोर आणि महिदमी. काय, महिदमी. आपल्याला 4 पर्याय इथं मी थोडं करेक्शन करतो, महिदशी करा किंवा महिदशी. ओके, इंदोर, महिदशी, महू आणि भोपाळ. तर उत्तर आहे याचं, लक्षात राहू द्या, सी आणि डी. फक्त काय उत्तर येईल, सी आणि डी. म्हणजे उत्तर काय येईल, 3 येईल. याचं उत्तर काय येईल, 3. का चूक उत्तर मित्रांनो, 3 येणार नाही, लक्षात राहू द्या. कारण का आपल्याला महू, इंदोर आणि महिदशी. ओके, तर पर्यायामध्ये जर आपण विचार केला तर महिदशी या ठिकाणी उठाव झाला नव्हता, फक्त इंदोर आणि महू या ठिकाणी. इतिहासामध्ये महू ही घटना, महू हे ठिकाण आणखीन एका दृष्टीने महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 1891ला महू या ठिकाणी झाला होता. 1857च्या उठावामध्ये महू आणि इंदोर या 2 ठिकाणच्या व्यक्तींनी, शिपायांनी 1857च्या उठावात भाग घेतला होता. हे दोन्ही ठिकाण इंदोरमधलं, ओके, म्हणजे होळकर घराण्यामधले हे ठिकाण होते, होळकर संस्थानामधले होते, माफ करा, होळकर संस्थानामधले होते. ठीक आहे, आता या ठिकाणाचं नेतृत्व, उदाहरणामध्ये महूचं नेतृत्व कोणी केलं आणि इंदोरचं, महूचं नेतृत्व केलं होतं मुराद अली खान. कोणी केलं होतं, मुराद अली खान यांनी नेतृत्व केलं होतं. आणि इंदोरचं नेतृत्व कुणी केलं होतं, हा जर परीक्षेला प्रश्न आला तर मालवा प्रदेशातील बंडाचं प्रमुख केंद्र कोणतं, इंदोर होतं. सादत खानने, ओके लक्षात ठेवा, यांनी नेतृत्व केलं होतं. कुणा, सादत खान. हे 2 नावं पाठ करा, सादत अली खान किंवा सादत खान. मित्रांनो, कारण आता प्रश्न विचारलाय उठावाचे ठिकाण इंदोरचे म्हणजे होळकर संस्थानातील. पुढच्या वेळेस व्यक्ती विचारेल तर याचं आपलं उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे, यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1920 मध्ये भारताचे प्रथम हाय कमिशनर टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आली. मित्रांनो, थोडं तुम्हाला इथं बॅकग्राऊंड सांगतो. 1919ला कायदा आला, ज्याला भारत परिषद अधिनियम किंवा मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. या कायद्यानुसार एक पद निर्माण करण्यात आलं, त्याचं नाव होतं हाय कमिशनर. काय नाव होतं, हाय कमिशनर. हाय कमिशनर म्हणजे काय, ओके, हाय कमिशनर, या कमिशनर पदाचं महत्त्व म्हणजे काय, तर इंग्लंडमध्ये भारतीयांचे महत्त्वाचे भारतासंबंधी प्रशासनाचे कामं पाहणे. उदाहरणामध्ये हाय कमिशनरचे जर आपण एकंदरीत कामं बघितले, ओके, भारत सरकारच्या वतीनं खरेदी करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांचं खातं, असे 2 कामं होते. 1919च्या कायद्यामध्ये हे पद निर्माण करण्यात आलं. याचं पेमेंट भारत सरकारतर्फे करण्यात येत होतं, ओके, ब्रिटिश भारत सरकारतर्फे. आणि आपल्याला विचारले की पहिले व्यक्ती तर कोण होते, आपल्यासमोर पर्याय आहेत, एडविन मॉन्टेगो, सर विल्यम मेयर, सिडनी रॉलेट आणि लॉर्ड चेम्सफोर्ड. बघा लक्षात ठेवा, चेम्सफोर्ड हे व्हाईसराय होते, मॉन्टेगो हे भारत सचिव होते, सिडनी रॉलेटचा कायदा अगोदरच आला होता. ओके, त्यामुळे हेही पर्याय कटला, हाही पर्याय कटला, हाही पर्याय कटला. सर विलियम मेयर, काय नाव होतं, सर विलियम मेयर हे पहिले होते. काय होते, पहिले हाय कमिशनर होते 1919च्या कायद्याने. ओके, आता लक्षात ठेवा, काय होतं, इंग्लंडमध्ये भारत सरकारचे कामे करण्यासाठी परीक्षेला येईल हे पद का निर्माण केलं, तर इंग्लंडमध्ये कामं कोणती कोणती होती लक्षात ठेवा, भारतीय विद्यार्थ्यांसंबंधीचं खातं, त्याचप्रमाणे काही भारत सरकारचं खरेदी असेल, ओके, करण्यासाठीचे कामं. त्याच्यानंतर यांचा कार्यकाल हा 6 वर्ष ठरवण्यात आला होता. किती, 6 वर्ष.
हे झाले पहिले व्यक्ती. प्रश्न जर असा आला पहिले भारतीय व्यक्ती म्हणजे पहिले हाय कमिशनर भारतीय झालेल्या व्यक्तीचं नाव, कारण हे युरोपियन होते, ब्रिटिश होते, तर दादोबा मेहरवानजी दलाल. दादोबा मेहरवानजी दलाल हे व्यक्तिमत्व दुसरे हाय कमिशनर झाले आणि पहिले भारतीय झाले, लक्षात ठेवा. ओके, कळालं तुम्हाला. आता हे 1919च्या कायद्यामधली तरतूद आलाय. प्रश्न आपल्याला वाटतो व्यक्ती विचारलाय, परंतु 1919च्या कायद्यातली तरतुदीमधला पद आणि पदाचा पहिला मानकरी किंवा पहिलं पद कुण भूषविल हा विचारले. जर दुसरं आलं तर हे नाव नक्की सांगा. पुढचा प्रश्न, 1873 मध्ये बंगालमधील, लक्षात राहू द्या, कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची लक्षात ठेवा संघटना स्थापन झाली. संघटना विचारले. राजमहल, मुर्शिदाबाद, भागलपूर आणि पटना किंवा पबना करायला माफ करा, पबना. शेतकऱ्याचं बंगाल प्रांतातील विचारले, बंगालमधील. ठीक आहे, पर्याय आहेत आपल्या समोर. चला, शेतकऱ्याची संघटना, काय संघटना विचारले. 1873 जर आपण बघितलं तर लक्षात राहू द्या, 1873 ते 80चा काळ हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये खरं तर अशांततेचा काळ होता. सरकारनं विनाकारण महसूल वाढवला होता. भारताच्या अनेक भागामध्ये दुष्काळ पडला होता. ओके, आणि कायदेशीर मर्यादा सरकार ओलांडत होतं. अनेक जुलमी कायदे येत होते. ओके, याचं थोडं पार्श्वभूमी आहे. 1859च्या जो कायदा होता बघा, भोग वाटप हक्क मिळवण्यापासून रोखण्यासाठी जमीनदारांनी प्रयत्न केल्यामुळे ही बंगाल प्रांतामध्ये अशांतता प्रश्नी कोणती है 1959च्या कायद्याला भोग वहिवाट किंवा भोग वाटा हक्क कायदा